भारतात टेस्ट सिरीज खेळताना भारतीय संघाचा दबदबा कायम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने आपल्या देशात खेळताना एकही टेस्ट मॅच हरली नाही. यात अजून एका टेस्ट सिरीजची आता भर पडली आहे. भारतीय टीमने बांगलादेशचा चांगला समाचार घेत दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये 8 गडी राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने टेस्ट सिरीजमध्ये बांगलादेशचा 2-0 सपडा सूप केला आहे. या टेस्ट सिरीजमधील पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमने 280 रन्सने एकतर्फी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या टेस्ट मॅचमध्येही भारतीय टीमने दमदार कामगिरी करत बांगलादेशचा दारुण पराभव केला आहे. या मॅचचे 3 दिवस पावसामुळे वाया गेले. मात्र चौथ्या आणि 5व्या दिवशी भारतीय संघातील बॉलर्स आणि बॅट्समन यांनी दमदार कामगिरी केली आणि विजय खेचून आणला. या मॅचमध्ये भारतीय टीमचा कॅप्टन रोहितने टॉस जिंकून बांगलादेशला पहिल्या बॅटिंगचे आमंत्रण दिले. बांगलादेशकडून बॅटिंग करताना मोमिनुल हकने सर्वाधिक 107 रन्स बनवले, तर शदमन इस्लामने 24 आणि कॅप्टन नजमुलने 31 रन्स बनवले. या बॅटिंगच्या जोरावर बांगलादेशने 233 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर भारतीय टीमला चौथ्या दिवशी बॅटिंग करायची संधी मिळाली. ड्रॉ होणारी मॅच जिंकण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय टीमने पहिल्या डावात रन्सचा पाऊस पाडला आणि सर्वात वेगवान रन्सचा रेकॉर्ड ब्रेक करत स्कोअरबोर्डवर 9 बाद 285 रन्स बनवले. यात यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 72 रन्स बनवले, तर के.एल. राहुलने 68 आणि विराट कोहलीने 47 रन्स बनवले. पहिल्या इनिंगमध्ये 233 रन्सपर्यंत मजल मारणाऱ्या बांगलादेशला दुसऱ्या इनिंगमध्ये 146 रन्स बनवता आले. बांगलादेशकडून दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना शदमन इस्लामने 50 रन्स केले, तर शेवटी मुशफिकर रहीमने 37 रन बनवले. भारतीय बॉलर्सच्या दमदार बॉलिंगच्या बळावर बांगलादेशचा डाव अवघ्या 146 रनवर आटोपला. भारतीय टीमला ही मॅच जिंकण्यासाठी अवघे 85 रन्स करायचे होते. या रन्सचा पाठलाग करताना भारतीय संघाने 8 गडी राखून विजय मिळवला.